नमस्कार, माझे नाव स्वयं मस्के. आपण आज महाराष्ट्राचा समग्र इतिहासावर चर्चा करण्यासाठी मी तुझ्या समोर आहे. तर सर्वात पहिल्यांदा भारताचा इतिहास जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र विशेषतः काय याच्यावर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा भारतामध्ये कोणती तरी क्रांती घडली त्याचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत. जसं की काँग्रेसची स्थापना ही सुद्धा मुंबईच्याच महाराष्ट्रामध्ये झालेली होती आणि अशा बऱ्याचशा राजकीय नेते राजकीय संस्था या महाराष्ट्रातल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे जे 28 राज्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं आर्थिक तसेच राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण जर विशेषतः हे केलं तर आधुनिक शिक्षण महाराष्ट्रामध्ये ज्या इंग्रजांचं राज्य यायच्या आधी ब्रिटिशांचं राज्य यायच्या आधी जे शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती अशा प्रकारे होती की उच्चवर्णीय जे होते तेच शिक्षणाचा अधिकार त्यांनाच होता आणि ते जे म्हणतील वेद त्याच्यानंतर धार्मिक जे आहे अशा प्रकारचं शिक्षण होतं. परंतु जे निच्च जातीतले लोक आहेत जे पुरुष आहेत त्यांना हे शिक्षणाचा लाभ घेता येत नव्हता. त्यांना हे शिक्षण घेता येत नव्हतं आणि राजकर्ते जे होते राजकर्त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षणाचा आणि आमचा काही संबंध नसल्याप्रमाणे त्यांनी शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. तसेच त्यामुळे भारत जो आहे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच मागास होता. खरी शिक्षणाची आधुनिक शिक्षणाची सुरुवात ही जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा झाली. तसेच इंग्रजांनी सदनी कायद्याच्या माध्यमातून भारतामधील जे लोक आहेत त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये प्रतिवर्ष खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि जे खालच्या जातीतले उच्चवर्णीय निच्चवर्णीय ज्यांना म्हटलं जायचं अशा सर्वांसाठीच त्यांनी शिक्षणाची दारे खुले केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खरी क्रांती ही इंग्रजांनीच घडून आणली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये इंग्रजांनी बॉम्बे कायदा बॅम्बो एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून प्रतिवर्षी वेगवेगळ्या योजना आखून त्याच्या माध्यमातून भारतातल्या सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व ह्या शिक्षणाचा फायदा अशा प्रकारे झाला. एक तर भारत हा पुढे तर होऊच लागला, तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकजूट आली. त्यांनी शिक्षणामध्ये कोणताच धर्म कोणतीच जाती उच्च नाही आणि त्यांना शिक्षणाचा फायदा असं त्यांना सांगितले आणि सर्वांना एकजूट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा भारत इंग्रजांच्या आधी जेव्हा मध्ययुगीन काळ होता त्या मध्ययुगीन काळामध्ये भारतामध्ये फक्त पाठांतरावर आणि वेदांवर जास्त भर दिला जात होता. ज्या लेखिकाला आहेत लिखाण असेल त्याच्यानंतर वाचणे त्याच्यानंतर आणखीन प्रात्यक्षिक कृती करून दाखवणे अशांना जास्त जे काय ते महत्त्व दिलं जात नव्हतं आणि महत्त्व दिलं जात होतं ते फक्त वेदांना पाठांतरांना आणि अशा प्रकारचं शिक्षण होतं. त्यामुळे नक्कीच इंग्रजांनी शिक्षणात क्रांती घडून आणले आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर आहेत मित्रांनो वृत्तपत्रे. वृत्तपत्रे इंग्रजांच्या काळात एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. तर इंग्रजांचा जो काळ होता त्या काळामध्ये जे भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार व्हायचे ते अन्याय अत्याचार रोखवण्यासाठी इंग्रज काही अर्थी चांगले होते काही अर्थी वाईट पण होते. पण जे वृत्तपत्राच्या माध्यमातून कुठे काय घडतंय कुठे आपल्या जनतेवर अत्याचार होते हे कळणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे ते सर्व लोकांसमोर आणण्यासाठी आपल्या भारतातले जे क्रांतिकारक होते त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील असे बरेच जे महत्त्वाचे नेते त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवला आणि इंग्रजांच्या विरोधात जनता एकजूट जागृत करण्यासाठी वृत्तपत्र हे खूप महत्त्वाचं साधन होतं आणि अशाच क्रांत्या महाराष्ट्रामध्ये घडल्या. महाराष्ट्रामध्ये विविध वृत्तपत्रे उदयास आले. जर आपण उदाहरण घेतलं तर लोकमान्य टिळकांनी मराठा असेल त्याच्यानंतर आणखी केसरी असेल अशा प्रकारचे वृत्तपत्र हे चालू केले आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून नक्कीच क्रांती घडून आली असं आपलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर रेल्वेच्या काळात मात्र रेल्वे जी होती रेल्वेच्या आधी जी रेल्वे भारतात सुरू झाली होती त्याच्यामध्ये असं होतं की फर्स्ट सेकंड अँड थर्ड असे 3 हे तयार केलेले होते गट. तर पहिल्या गटातले जे डब्यातले म्हणता येईल आपल्याला जे लोक होते त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा तिथं होत्या. त्याच्यानंतर एंटरमध्ये कमी त्याच्या थोड्या आणि थर्डमध्ये जे लोक होते त्यांच्यासाठी नाममात्र सुविधा आणि त्यांच्याकडे नाममात्र बघण्याचा दृष्टिकोन जो काही सरकारचा होता त्यांना हिनवलं जायचं. त्यांना
काही सुविधा दिल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे हे जे 3 वर्ण आहेत हे भारतीय रेल्वेचे हे झाले होते पहिले. तर हा मात्र इंग्रजांनी हे केलं. तसेच त्यांनी इंग्रजांनी रेल्वेची एक मुंबई एक्सप्रेस असेल, त्याच्यानंतर अशा खूप रेल्वे महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शासनाने सुरू केलेल्या होत्या आणि त्या रेल्वेचा नक्कीच भारतातील जे लोक होते त्यांना फायदा झाला. त्याच्यामध्ये लोक रेल्वे सुविधा आल्यामुळे एकजूट झाले. आपले जे जवळचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी वाहतूक होती ती वाहतूक लोकांना मिळत नव्हती आणि ती वाहतूक मिळू लागली, खेडे जवळ येऊ लागले, लोकांची एकजूट वाढू लागली आणि रेल्वेच्या ह्या विकासामुळे नक्कीच भारतात एकजूट झाली आणि त्यामुळे ह्याच्यात पण इंग्रजांचे आभार आपण मानले पाहिजे. त्यानंतर टपाल आणि तार. टपाल क्षेत्रामध्ये जे पत्र आपण पाठवत होतो ते आधी जे पत्र होतं त्याच्यामध्ये नाही का जुन्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता आपल्या ह्याच्यावर नव्हती तेव्हा राजकीय जे होतं आधी राजा महाराजांच्या काळामध्ये जेव्हा काय करायचे, जे पक्षी आहे पक्षाच्या पायामध्ये चिठ्ठी अडकून ती चिठ्ठी जिथे पाहिजे तिथे तो पक्षी नेऊन टाकायचा आणि अशा प्रकार सुद्धा होती. म्हणजे आधुनिक जेव्हा इंग्रज आपल्या ह्याच्यात आले तेव्हा टपाल हे खातं मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमध्ये बघू शकता पिनकोड, त्याच्यानंतर पत्र काय असतं, तार काय असते हे त्यांना भारतीय लोकांना परिचित नव्हते आणि ते भारतामध्ये त्यांना लागू केली टपाल सुविधा. टपालमध्ये त्यांनी पत्र पाठवायला सुरू केलं, ती सुविधा झाली. त्याच्यानंतर लोकांना एकमेकांचे पत्र पाठवून जर काही हे महत्वाची आली किंवा हे लोकांना महत्वाचं काम एखाद्याचं असलं तर ते काम पार पाडण्यासाठी टपाल सुविधा उपलब्ध होऊ लागली. त्याच्यानंतर तार काय असतं, तार एखाद्या ठिकाणी आपल्याला जर आपत्कालीन काही परिस्थिती आली आणि आपत्कालीन एखाद्याचा मृत्यू झाला, काय झाला, एखादी घटना आपल्याला लवकरात लवकर तिकडे पाठवायची असेल तर तार हे नावाचं पत्र असतं, ते नॉनस्टॉप आणि फास्ट वेगाने पाठवलं जातं. अशा प्रकारच्या त्यांनी विविध बदल टपाल क्षेत्रामध्ये इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये घडून आणले. त्याच्यानंतर आपण बघूया उद्योगधंद्यांकडे. उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथे जे भारतीय महाराष्ट्रातले लोक होते त्या लोकांना व्यवस्थित प्रोत्साहन न मिळता त्यांचे खच्चीकरण होत होतं. त्यांना नाही का कर आकारले जात होते. त्यामुळे नाही का आधीच्या क्षेत्रामध्ये भारतातले जे लोक होते त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे जाता आलं नाही. पण काही जे असतील रतन टाटा, त्याच्यानंतर असे बरेच आपले जे काही हे होते ते तसल्या ह्याच्यामधून पण खचून न जाता त्यांनी उद्योगधंदे उभा केले. त्याच्यामध्ये त्यांनी नाही का पोलाद निर्मितीचा जे कारखाना त्यांनी सुरुवात केला होता. तेव्हा त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा जे उद्योगधंदे होते त्यांना व्यवस्थित त्याचा लाभ नाही झाला, परंतु त्यांनी पुढे ते अथक प्रयत्न चालू ठेवली आणि टाटा हे आज खूप नाम मात्र प्रसिद्धी त्याला मिळालेली आहे. टाटा म्हणजे लोक टाटांची जी गोष्ट असली एखादी तर ते डोळे झाकून पण घ्यायला तयार होतात. का, कारण की त्यांनी जे विश्वास कमवला, त्यांनी ते प्रामाणिकपणाने काम केलं, तर खोटी फसवी अशा प्रकारचा त्यांचा माल होता. त्यांनी व्यवस्थित शेतीतून प्रोत्साहन घेऊन त्याच्याबद्दल ज्ञान कमवून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडून आणली आणि अशी इंग्रज शासनाच्या काळात आपले जे उद्योगधंदे होते उद्योगधंद्यांना मात्र त्यांनी नाममात्र आपल्या इकडच्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलेले नाही. त्यांनी तिकडल्या क्षेत्रातले त्यांच्या लोकांना प्रोत्साहन दिलं. जर आपण मी तुम्हाला हे सांगतो, जो इंग्लंडकडून महाराष्ट्रात आपल्या भारतात माल येत होता त्याच्यावर कर कमी आकारला जात होता आणि जो आपल्या इकडला माल आहे जर तिकडं पाठवायचा असेल तर जास्त कर आकारला जात होता. का की इकडल्या लोकांनी जास्त माल विकू नये, ह्यांचं जास्त फायदा होऊ नये, अशा प्रकारे त्यांचं आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन इंग्रज सरकारचा होता. आणि जे भारतातले लोक होते त्यांचा जो माल होता तो हातकामावरचा होता ना, त्यामुळे त्यांना तो जास्त त्यांच्यावर कर आकारला जातो, जास्त विकायचं किमतीने विकायचं पडावं लागत होता. कारण त्याच्यावर जास्त कर आकारला जाण्यामुळे त्याची किंमत वाढत होती आणि वाढलेल्या किमतीमुळे भारतातला जो उद्योग जे माल होता त्याच्यावर कोणी जास्त प्रकारे विकत घेण्यासाठी तयार होत नव्हतं, कारण की तो महागडा होता. आणि इंग्रजांच्या जो माल होता त्याच्यावर कमी कर आकारला जाण्यामुळे त्यांनी कमी स्वस्त किमतीत होता आणि त्यांचे माल हे जास्त चलू लागले. पण अशा त्याच्यावर मग आपण काय ह्याच्यावर हे करून पुढे करू शकतो, अशा प्रकारचे टाटाने त्याच्यामध्ये ज्ञान मिळवलं आणि ज्ञान मिळवून उद्योगधंदे केले. मग टाटा एकदा उद्योगधंद्यामध्ये पुढे आल्याच्या नंतर अशा विविध लोकांनी त्याच्यामध्ये पाया मजबूत करण्याचं काम केलं आणि भारत हा आधुनिक तसे उद्योगधंद्यांमध्ये एक सक्षम राज्य देश आपल्याला म्हणता येईल देश झाला. त्याच्यानंतर आपण जमीन सुधारणा. जमिनीमध्ये पण विविध सुधारणा कायदे इंग्रज सरकारने केलेले होते.
त्याच्यामध्ये त्यांनी एवढी क्रांती नाही घडवून आणली, पण जसे बघता त्यांनी विविध कायदे घडवले. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये खरं म्हटलं तर इंग्रज सरकार हे आपल्या फायद्याचं ठरलं असं आपल्याला म्हणता येईल. कारण की भारतातली जी समाज व्यवस्था होती ती अतिशय नीच आपल्याला म्हणता येईल. कारण की त्या काळामध्ये जे नीचवर्णीय होते, मांग, मातंग, महार, या समाजाला जास्ती प्रोत्साहन दिलं जात नव्हतं. त्यांच्यावर शैक्षणिक असेल तसेच विविध सामाजिक जे होते त्यांना सुविधा मिळत नव्हत्या. शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त उच्चवर्णीय जे होते तेच शिक्षण घेऊ शकत होते. तसेच म्हणलं तर त्यांना सर्व सुविधा आहे आणि जे खालच्या जातीचे होते त्यांच्याकडे. मग इंग्रज सरकारने हे बघितलं सर्व आणि त्यांनी त्यांचे कायदे होते ते कायदे असे होते की सर्वांना समान. त्यांची सर्वात महत्वाची म्हणजे न्याय व्यवस्था की जे इंग्रज सरकारची न्याय व्यवस्था आपल्याला कशा प्रकारची होती मी तुम्हाला काही ह्याच्यामध्ये सांगू शकेल. इंग्रज सरकारची जी न्याय व्यवस्था होती त्याच्यामध्ये धर्म, जात, पंथ, लिंग अशाच प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान अशा प्रकारे आपल्याला न्याय देता येईल या हेतूने इंग्रज सरकार द्यायचं. त्यामुळे भारतातली जी जनता होती आपण सर्व एक आहोत हे त्यांच्यामध्ये रुजू झालं. आधी कसं होतं, उच्चवर्णीय नीचवर्णीय याच्यामध्ये जो समाज बिघडलेला होता, जो समाज तुटलेला होता, तो समाज एकत्र इंग्रज सरकारमुळे आला हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण की त्यांनी न्याय व्यवस्थामध्ये सर्व एक समान, पंथ नाही, जात नाही, सर्वांना एक समान न्याय अशा प्रकारचे इंग्रजांनी लागू केलं होतं. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात नक्कीच ते चांगले शासनकर्ते होते आपल्याला असं म्हणावं लागेल. कारण की जुन्या काळातले जे राजकर्ते होते ते राजकर्ते आपल्या जनतेवर समाजानुसार, त्यांच्या जातीनुसार, पंथानुसार हा न्याय केला जायचा. त्या प्रकारे इंग्रज सरकारने सामाजिक क्रांती बरेच घडून आलेले. त्याच्यानंतर धार्मिक सुधारणा ह्यांचा जो होता धार्मिक सुधारणा म्हणजे लोकांवर जो परिणाम झालेला होता. धर्मामध्ये जे धर्मगुरू होते ते धर्माच्या नावावर जे भरभटलेला समाज होता आपला, तो धर्मगुरू जे सांगतील तेच आपण करायचं अशा प्रकारचं भारतातल्या जे लोक होते त्यांच्या मनामध्ये रुजू झालेलं होतं. आणि ते काय करायचे, भारतीय मग समाजाला धर्मगुरू पैशाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली त्यांना लुबाडत त्यांच्याकडून पैसा घेणे अशा प्रकारचे हे करत. तुम्हाला पैसे द्यायच्या नंतर असं होईल, तुमचं चांगलं होईल, देव असं करेल तसं करेल म्हणून जे समाज होता तो पण त्यांच्यावर लक्ष द्यायचा. ते म्हणते तसंच करायचं. मग अशा प्रकारचे भारतामधली धर्म होती. तर धर्मसुधारणा त्यांनी अशा खूप प्रकारे केल्या आणि धर्मसुधारणाला त्यांनी प्रोत्साहन पण दिलं. जसे आपले राजा राममोहन राय असतील, त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला महात्मा फुले असतील, यांनी पण त्याच काळामध्ये जे इंग्रजांचा काळ होता त्याच्यामध्ये धर्मसुधारणामध्ये खूप प्रोत्साहन दिलं. आणि जे आपला धर्म होता हिंदू धर्मामध्ये पण काही अशा अनिष्ट प्रथा होत्या, जसे सती प्रथा असेल, त्याच्यानंतर आणखी सती प्रथा असेल, आणखी केश ओपन प्रथा असेल, जे अशा वाईट प्रथा होत्या. आणि त्या वाईट प्रथाला बंद करण्याचं काम महात्मा फुले, राजा राममोहन राय अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या काळामध्ये नक्कीच सुधारणा घडून आली. आणि हे जे काम करत होते महात्मा फुलेंना हे काम करताना आपल्याच लोकांनी, इथल्या भारतातल्याच लोकांनी त्यांच्यावर खूप हे केले, अन्याय अत्याचार केले, जसे प्रकारे दगड मारणे, शेण मारणे. परंतु इंग्रजांनी त्यांचा सत्कार हा पुण्यामध्ये केला होता. का? कारण की हे काम चांगलं करताय त्यामुळे. त्याच्यानंतर आता आपण हे महाराष्ट्राचे जे आधुनिक भारत कसा झाला आहे, आपण विशेषतः महाराष्ट्र कसा झाला आहे आपण परिचय करून घेतला. त्यानंतर आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे ब्रिटिशांची भारतामध्ये कशा प्रकारे सत्ता स्थापन झाली. ब्रिटिशांची सत्ता आता कशा प्रकारे स्थापन झाली याचं मी तुम्हाला पहिल्यापासून विस्तारित सांगणार आहे. तर सर्वप्रथम ब्रिटिशांमध्ये हे व्यापार या उद्देशाने भारतामध्ये आले होते, ब्रिटिश संस्थेची स्थापना. तर ते आल्याच्या नंतर बादशाहकडून वकार स्थापन करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. बादशाहच्या परवानगी घेतल्याच्यानुसार बंगालमध्ये त्यांनी पहिली आपली सत्ता इथे स्थापन केली. मग सत्ता स्थापन करायला आले होते, व्यापार करायला आले होते. मग अचानक इथले राजकर्ते झाले कसे, हे प्रश्न खूप भारतीयांना पडलेले आहेत. मग ते कसे राज्यकर्ते झाले याचं मी तुम्हाला विस्तारित सांगणार आहे. तर सर्वप्रथम ते इथे भारतात आल्याच्या नंतर त्यांनी बादशाहच्या परवानगीने वकार स्थापन केली. वकार स्थापन केल्याच्या नंतर कोणतीही परवानगी न घेता कोणत्याही राज्यकर्त्याला, बादशाहला कुणालाच न विचारता त्यांनी त्यांची जी वकार होती त्याच्या भोवती एक भिंत तयार केली, भिंत त्यांनी बांधली.
आणि ती भिंत बांधल्याच्या नंतर मग जे सैनिक होता बादशाहचा, मग तो मिर्झा त्याचं नाव होतं, तर तो त्यांच्यावर आला. तिथे आल्याच्या नंतर तो म्हणला की तुम्ही कोणालाही न विचारता हे असं कसं करू शकता. त्यामुळे त्याने तिथली त्याच्यावर वकारीवर हल्ला करून ते वकाड पूर्ण मोडतोड करून टाकली. त्याच्यानंतर इंग्रजचे जे ब्रिटिशांना त्याच्याविषयी असंतोष त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि असंतोष निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मिर्झाला त्या ठिकाणी, जे मिर्झा जाफर होता त्याला काढून त्याच्या मेहुण्याला त्या ठिकाणी सत्तेवर बसवलं. आणि ते मिर्झाचा जो मेहुणा होता तो त्यांच्यावर मग तसं करण्यास नकार देऊ लागला, तिथल्या प्रथा हे करण्यासाठी नकार देऊ लागला. तेव्हा मग पुन्हा त्यांनी त्याला सत्तेवर काढलं आणि ते तिथले बंगाल त्यांनी पहिलं काबीज केलं. बंगाल काबीज केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या त्या राजकारत्यांविरुद्ध लढत दिली. त्याच्यानंतर पंजाबमधील जे शीख होते ते शिखांनी त्यांना सर्वप्रथम कडकडीत विरोध दर्शवला. कडकडीत विरोध दर्शवल्यानंतर शिखांमध्ये, जे पंजाबचे रहिवासी शीख आहेत, शिखांमध्ये त्यांच्यामध्ये खूप युद्ध झालं, घनघोर युद्ध. आणि त्या युद्धानंतर पंजाबचे जे शीख सैनिक होते त्यांना हार पत्करावा लागले. आणि त्यांनी हार पत्करावल्यावर खचून न जाता शिखांनी पुन्हा एक त्यांच्या विरुद्ध मिर्झा जाफरला सोबत घेऊन, सर्व सैनिकांना सोबत घेऊन पुन्हा एक लढा तयार केला. आणि हा लढा खूप बळकट होता असला तरी हा इंग्रजांच्या पुढे निभावला लागता तो यशस्वी झाला. मग ह्या जे काही सत्ता आहेत ह्या सत्ता काबीज झाल्या, इंग्रजांनी काबूज केला. पण महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं मराठा साम्राज्य. मग हे मराठा साम्राज्य इंग्रजांनी कशा प्रकारे काबीज केलं ह्याला तर कोणी हे करू शकत नव्हतं. मग हे मराठा साम्राज्य काबीज झालं एका लालची पेशवामुळे हे सफल झालं. महाराष्ट्रात हे सर्व काबीज केल्यानंतर सुद्धा इंग्रजी सत्ता ही मराठा साम्राज्याचं काही बिघडू शकत नव्हती. ते मराठ्यांच्या विरोधात जाण्यासाठी पण तयार नव्हते. पण आपल्यातलाच गद्दार पेशवा लालसाच्या पोटी इंग्रजा शासनाला, ब्रिटिशाला मदत मागतो. आणि ती मदत मागल्याच्या नंतर मराठ्याच्या राजकारणात इंग्रजांचा शिडकाव होतो. इंग्रजांचा शिडकाव झाल्याच्या नंतरच मराठ्यामध्ये 2 फुटी पडतात. आणि 2 फुटी पडल्याच्या नंतर त्यामुळे मराठा साम्राज्य हे विभाजित केलं. इंग्रजांची एक महत्वाची नीती म्हणजे फोडा आणि राज्य करा. त्यांनी इथं आल्याच्या नंतर सर्वात आधी आपल्याच लोकांमध्ये आपल्यातच भांडण लावून दिली. त्यांना एक माहित होतं ह्या जे देश आहे ह्याच्यामध्ये विविध धर्माचे पंथांचे लोक एकत्र राहत आहेत आणि ह्यांच्यामध्ये आपण जर भांडण लावून दिले तर आपण या ठिकाणी सत्ता काबीज करता येईल, अशा प्रकारे त्यांचं सूत्र होतं. आणि घडलं पण तेच. मराठ्यांमध्ये 2 विभाजन झाले. हे झालं असताना सुद्धा मराठ्यांविरुद्ध त्यांचं पहिलं युद्ध झालं. आणि पहिल्या युद्धात मराठ्यांनी त्यांच्या विरुद्ध सरस झाली. परंतु दुसरं जे युद्ध होतं, दुसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांना हार पत्करावा लागली. आणि मराठे हारल्याच्या नंतर इतक्यावर खचून न जाता मराठ्यांनी जे काही आहे त्या ठिकाणी मराठी हे सक्षम होते. आणि परंतु काही राज्य इंग्रजांच्या स्वाधीन करावं लागलं. त्याच्यानंतर ब्रिटिश संस्थेने एक करार काढला आणि त्याचं नाव होतं तैनाती फौज धोरण. आणि हे तैनाती फौज धोरण ज्यांनी स्वीकारलं त्यांनी आपलं अस्तित्व स्वतः इंग्रजांच्या हातात सामील केलं. ते कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले तैनाती फौज धोरण जे होतं ते म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा इंग्रज सरकार तुम्हाला युद्धात लागण्यासाठी सैनिक देतील. मात्र त्यांचा एक सैनिक तुमच्या दरबारात कधी पण हजर असणार. तो त्यांनी जर ठराव पास केला तरच तो अंतिम ठराव राहिला जाईल, अशा प्रकारे हे होते. आणि ज्यांनी ठरवलं मग ती यशस्वी झाली, ती सत्ता काबीज झाली त्यांच्या हेतूने. कारण की इंग्रजाच्या धोरणाशिवाय ते काहीच करू शकत नव्हते. अशा प्रकारचं जे काही भारतात झालं. आणि खालसा धोरण एक होतं. खालसा धोरण त्याच्यानंतर इंग्रजांनी ते आखलं. मग ब्रिटिशांनी या ठिकाणी राज्याची रचना कशा प्रकारे केली. 1857 पर्यंत ब्रिटिशांची स्थापना कशी होती. सर्वात आधी ब्रिटिश जे आले होते 1857ची जी त्यांची स्थापना आहे, ती त्यांची रचना आहे, तर ती एक व्यापारी उद्देशाप्रमाणेच आहे. पण तिथून पुढची जी आहे ते राजकर्ते झाले. व्यापार करायला आले आणि राजकर्ते झाले. राजकर्त्याचे झाल्याच्या नंतर त्यांनी बदल पण भारतामध्ये घडून आणले. तर त्यांनी सांस्कृतिक बदल, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे जे काय ते बदल त्यांनी महाराष्ट्रामध्ये घडून आणले. तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशन जे होतं त्यांचं,
ख्रिश्चन मिशन संबंध पण त्यांनी खूप मोठे बदल घडून आणले. आपल्या भारतामध्ये इंग्रजी कशी आली तर इंग्रजीचे आगमन आणि मुद्रालयांचे आगमन. तर इंग्रजी आपल्याला विषय जो आणला तो इंग्रजांनी ब्रिटिशांनी आणलेला आहे. ब्रिटिशांनी त्यावर अभ्यास करून भारतीयांना तो शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण की जर हे भारतीय सक्षम झाले, भारतीय साक्षर झाले तरच आपल्याला ह्यांचा उपयोग आपल्याला पुढील नीतीमध्ये, पुढील राजकारणामध्ये ह्यांचा आपल्याला उपयोग करता येईल. कसा उपयोग करता येईल हे जर साक्षर झाले तर यांना त्यातलं ज्ञान कळेल. कारण की भारतातले जे लोक होते ते अनपढ होते, अशिक्षित होते. त्यामुळे भारतीय त्यांना काय वाटलं, हा साक्षर झाला तर आपल्याला अधिक उपयोग होईल. अशा प्रकारे त्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी विविध निधी अशा प्रकारे उपयोग करून दिला. एक महत्त्वाचं सांगतो, इंग्रज हे ब्रिटिश त्याला आपण म्हटलं होतं, जुन्या काळात जेव्हा राजसत्ता होती तेव्हा राजसत्तेने शिक्षण आपला विषयच नाही, शिक्षणाचा आपला काही संबंधच नाही, अशा प्रकारे राजकारत्यांची मानसिकता होती. परंतु इंग्रजांच्या काळात त्यांनी जो बॉम्बे चा कायदा केला, त्या कायद्यामध्ये त्यांनी प्रतिवर्षी 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च करायचं असा त्यांचा पहिला कायदा भारतामध्ये घडून आला. त्यामुळे काही अर्थी इंग्रज शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी खूप मदत केली असं आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1828 ते 1857 मध्ये त्यांनी खूप मोठे बदल घडून आणले. आणि काही सामाजिक धार्मिक चळवळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये घडून आल्या. त्याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला अतिशय अग्रेसर आणि एक महत्त्वाची जी सामाजिक चळवळ होती, सामाजिक धार्मिक हे चळवळ भारतामध्ये खूप घडून आले. त्या काळामध्ये खरे प्रणेते जे अन्यायाच्या विरोधात कधी पण सक्षम असत असे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. ह्या जे 2 फुले जोडपं होतं यांनी खूप असे बदल सामाजिक बाबतीमध्ये घडून आणले. तर त्यांनी तशाच प्रकारे शिक्षणात पण त्यांनी खूप मोठे बदल घडून आणले होते आणि आपल्याच लोकांनी त्यांना विरोध पण दर्शवला होता. महात्मा फुलेमध्ये त्यांनी काय काय केलं हे आपण थोडक्यात आढावा घेऊ. कारण की महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास अभ्यासता असतानाच या राजकीय जे आपले क्रांतिकारी चळवळी होत्या त्या चळवळीचे कोणी चळवळी ओढला हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे जे होते ते शिक्षणाचे प्रणेते तसेच धार्मिक चळवळी मध्ये सक्षम अशा प्रकारचे होते. त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. सत्यशोधक समाज म्हणजे हा सत्याच्या वाटेवर चालणारा अशा प्रकारचे समाज त्यांनी निर्मिती केली आणि त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी घडवून आणला होता. त्यामध्ये त्यांनी जे काय ते खरे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा. त्याच्यानंतर अंधश्रद्धेमध्ये जो भरपटलेला समाज आहे त्याला पुन्हा त्याच्या चालत्या बोलत्या वाटेवर आणायचं अशा प्रकारे महात्मा फुलेंचं ध्येय होतं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या जो इतिहास आहे, जो आपल्या महाराष्ट्रात जुन्या काळात घडून गेलेला इतिहास आहे तो उघडकीस आणण्याचं सुद्धा त्यांनी खूप मोठं केलं. त्याच्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याला पुनर्जीवनच महात्मा फुले यांनी दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी त्यामध्ये शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली जयंती साजरी केली. अशा प्रकारचे त्यांचा इतिहास आहे. त्याच्यानंतर हे नेते होते अशा प्रकारचे, त्याच्यामध्ये खूप प्रकारचं त्यांनी योगदान दिलं. आणि त्याच्यामध्ये नंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणी सक्षम नव्हतं, कोणी पुढे यायला तयार नव्हतं. मग स्त्रियांना शिकवायला कोणतरी स्त्री पाहिजे, मग ह्याची सुरुवात ही आपल्या घरापासूनच झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि मग त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेच्या पत्नी ज्या होत्या सावित्रीबाई फुलेंना पुढे करून स्वतःच्या घरापासून सुरुवात करून त्यांना भारतातली पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका ही सावित्रीबाई फुले या झाल्या. आणि त्यांनी शिकवण्यासाठी सक्षम अशा प्रकारचे त्यांना सक्षम कोणी केलं तर ते महात्मा फुलेंनी केलं. ब्राह्मो समाज मग जशा प्रकारे सत्यशोधक समाजाची मी आताच तुम्हाला सांगितलं की सत्यशोधक समाजाची स्थापना जशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले केली, तसेच विविध नेत्यांनी विविध समाज केले. त्याच्यामध्ये ब्राह्मो समाज चळवळ असेल, त्यानंतर डेप्लेस क्लास मिशन असेल, ब्राह्मो समाज असेल आणि जीनियस पार्टी असेल, अशा प्रकारचे विविध महाराष्ट्रात झाले. आणि आता मी तुम्हाला सांगतो हे जे मुद्दा आहे हे आपला कंप्लीट झाल्याच्यानंतर आपण सामाजिक आणि आर्थिक जागृती भारतामध्ये कशा प्रकारची झाली याचे आपण आढावा घेऊ. थोडक्यात भारतीय राष्ट्रवाद प्रारंभ करतो. तर मग आता इंग्रज सत्ता ही आपल्यावर आलेली आहे, इथे या ठिकाणी राज्य करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग त्यांना आपल्याला विरोध कसा करायचा, त्यांना आपल्याला काहीतरी करून आपण स्वातंत्र्य मिळवायचं हे ध्येय इंग्रजांना आपल्या भारतीय जनता पुढे होतं. मग ते कशा प्रकारे कोणी पुढाकार घेतला मी तुम्हाला सविस्तर सांगेल. त्याच्यामध्ये 1957चा उठाव हा प्रथम झाला.
1957च्या उठावामध्ये भारतीयांनी सर्वात पहिल्यांदा म्हणजे मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीस त्यांनी प्रारंभ केला. त्याच्यानंतर महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा प्रकारचे जे भारतीय नेते होते त्यांनी खूप प्रयत्न इंग्रज सत्तेविरुद्ध केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी मग आपल्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी एक मंच असावं, एक आपला संघटित पक्ष असावा, ज्याच्या जोरावर आपण ह्या इंग्रजी राज्यकर्त्यांना इथून धोकावून पळून लावू. तर याच्यासाठीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला म्हटलं जातं, त्याची स्थापना झाली. याची स्थापना घडून आणली ती एका इंग्रजांनीच घडून आणली. त्यातला जो इंग्रज अधिकारी होता, म्हणजे त्यांच्यात इंग्रज अधिकाऱ्यामध्ये आणि भारतातले जे राजकर्ते होते, आपले भारतीय जे नेते होते, त्यांच्यामध्ये एक करार झाला होता की ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या हे मान्य करणार आणि काही मागण्या जे अधिवेशन मांडायचे. आणि अधिवेशन मांडल्याच्या नंतर अधिवेशनामध्ये ठरायचं कोणकोणत्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या पुढे इंग्रज सरकार पुढे सादर करायचं. इंग्रज सरकारला ज्या वाटेल त्या मागण्या त्या ठिकाणी मंजूर करायच्या आणि काही मागण्या मंजूर करत नव्हते. हे कोण होते? हे मागण्या मान्य करून घेणारे म्हणजे इंग्रज सरकारने केलं तर केल्या, नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये पुन्हा डबल करायच्या, पुन्हा केल्या, अशा प्रकारचे त्यांचं मत होते. हे होते मवाळ. आणि जहाल जे होते, ते आपल्यावर अत्याचार केलाय ना, मग आपण त्यांना प्रतिशोध केला पाहिजे, अशा प्रकारचे होते. मग त्या दोन गट होते चळवळीमध्ये, एक होते मवाळ आणि एक होते जहाल. तर जहालांचे पण प्रतिनिधी जे होते लोकमान्य टिळक असतील आणि महात्मा गांधी असतील. लोकमान्य टिळकानंतर महात्मा गांधींनी भारताच्या राजकारणामध्ये आपल्या भारताच्या देशाच्या जो राजकारण होतं त्याच्यामध्ये प्रवेश घेतला होता. मग ते आफ्रिकेत जेव्हा महात्मा गांधी होते, आफ्रिकेमध्ये गोरा आणि काळा ही जी चाललेली चळवळ होती त्याच्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी सत्याग्रह केले होते आणि ते मग नंतर भारतात आल्याच्या नंतर गोपाल कृष्ण गोखले जे होते त्यांचे सहकारी होते. तर गोपाल कृष्ण गोखलेंनी त्यांना आधी भारतातलं नेमकं काय घडतंय, कुठं काय होतंय हे अभ्यास करण्यासाठी आधी एक भारताची परिक्रमाच म्हणता येईल, भारतामध्ये सर्वत्र चक्कर मारायची आणि कुठं काय चालू याचा आधी अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी महात्मा गांधी यांनी सर्व भारतात एक परिक्रमा केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपली सत्याग्रहासाठी पहिला सत्याग्रह त्यांनी केला. मग सत्याग्रहाचं जे तंत्र का अवलंबलं तर सत्याग्रह याचा मेन अर्थ म्हणजे सत्याचा ग्रह धरण्यासाठी जे काय उपोषण असेल, सत्याग्रह असेल, हरताळ असेल, अशा प्रकारचे विविध आंदोलनं त्यांनी केले. आणि त्यांनी केलेले जे आंदोलन आहे त्यांना काही अर्थी यश पण आलं, काही ठिकाणी अपयश आलं, परंतु हीच थिरगी जी होती एक बलाढ्य अशा प्रकारची चळवळ भारतामध्ये उभी झाली. आणि या भारतामध्ये उभी झालेल्या चळवळीमध्ये एक दोन नाही तर असे लाखो क्रांतिकारक याचे बळी ठरले. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आपण हे केलं तर महात्मा गांधी जे होते, महात्मा गांधींनी एक ऑगस्टमध्ये त्याच 1900च्या आधी जेव्हा ते इकडे आले होते भारतामध्ये, त्यांनी ऑगस्ट क्रांती अशा प्रकारचे ऑगस्ट महिन्यात एक उठाव केला होता. आणि तो उठावामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, आपण खूप सत्याग्रह केले पण जे इंग्रजांनी त्या आपल्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्यच केल्या नाही, मग आपण करायचं काय? आता आपण सर्व भारतीय, आपण स्वातंत्र्य आहोत असे सर्व भारतीयांनी समजावे आणि स्वातंत्र्य असल्याप्रमाणेच वागावे, अशा प्रकारच्या भारतीय समाजाला त्यांनी एक हे दिलं. त्याच्यामध्ये करेंगे या मरेंगे ही घोषणा त्यांनी भारतीयांना दिली. याचा अर्थ म्हणजे करेंगे या मरेंगे, याच्यामध्ये आपण लढणार नाहीतर मरणार, अशा प्रकारचे त्यांनी भारतीयांना उद्देश दिला. आणि त्याप्रमाणे प्रत्येक भारतीय हा अन्यायाच्या विरुद्ध लढू लागला. त्यामध्ये सर्व भारतीय मुंबई जे आहे, मुंबईत गवालिया टँक नावाचं मैदान आहे, तर त्या मैदानावर सर्व भारतीय एकत्र झाले. आणि एकत्र झाल्याच्या नंतर जे आपले महत्वाचे नेते होते त्यांना इंग्रज सरकारने अटक केली. अटक केल्याच्या नंतर कुठेही काही न बघता, आपण मरणाचा, आपल्या प्राणाचा विचार न करता भारतीयांनी दगडफोक, हल्ले अशा प्रकारचे घडून आणले. आपण कोणतेही लाखो हजारो आपल्या ह्याच्यावर हे झाले, पण जेल सुद्धा अखेर बंद झाले. इतके भारतीय हे होत आले. आणि तेव्हा इंग्रजांना कळून चुकलं की आपली भारतातली ही सत्ता जी आहे ती सत्ता आता या ठिकाणी फार काळ टिकणार नाही. मग इंग्रजांनी तसे संकेत दिसू लागले. मग त्यांनी सर्वात आधी आपली स्वातंत्र्य प्राप्ती
कशी झाली? मग स्वातंत्र्य प्राप्ती करण्याच्या नंतर इंग्रजांनी गेले. मग इंग्रजांना हे वाटत होतं की आपण यांना स्वातंत्र्य देतोय खरे, पण आता हा जो देश आहे तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ झालाय, तो आपल्यावर नंतर कधी पण अटॅक करू शकतो. आता हे मोठा देश आहे, त्यामुळे इंग्रज जाता जाता एक करूनच गेले. भारताचे त्यांनी 2 तुकडे केले. त्याच्यामध्ये असतील पाकिस्तान आणि भारत अशा प्रकारचे 2 जे झाले होते. ते कसे झाले ते पण आपल्याला सांगतो मी तुम्हाला सविस्तरमध्ये. तर आधी जे होतं इंग्रज सरकारने मुस्लिम लीग स्थापन करण्याला प्रोत्साहन आधीपासूनच दिलेलं होतं. मग मुस्लिम लीग म्हणजे काय हे आपल्याला आधी परिचित करून घेणं महत्वाचं आहे. मुस्लिम लीग म्हणजे तर एक लीग जी काँग्रेस होती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती, तर ती काँग्रेस इंग्रजांनी असा काही मुस्लिमांमध्ये एक द्वेष पसरवला. कारण की भारतीय जे आहेत मुस्लिम आणि हिंदू जर एकत्र आले तर आपला त्यांच्या पुढे काय निभाव लागणार नाही, हे इंग्रज सत्तेला ठाऊक होतं. आणि त्यामुळे इंग्रजी सत्तेना एक फोडाफोडीचं तंत्र इथं सुद्धा वापरलेलं आहे. ते तंत्र म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो. सर्वात पर्यंत त्यांनी काय केलं, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, मग काँग्रेस ही संस्था तुमच्यासाठी नाहीच, ती फक्त हिंदू लोकांसाठी, आणि ते हिंदूचाच त्या ठिकाणी विचार करतात, अशा प्रकारचा दोष जे काही इंग्रज सत्ताने मुस्लिमांना करून दिला. तुम्ही पण तुमचं एक विशिष्ट तशा प्रकारे राष्ट्रीय काँग्रेस आहे, तशा प्रकारे तुमचं सुद्धा एक स्वातंत्र्य संघटना ज्याला काय म्हणता येईल असं स्थापन करा, आणि तुमच्या सुद्धा मागण्या आम्ही वैयक्तिक करू. म्हणजे झाले का 2 भाग पडले. परंतु जे खरे सच्चे होते मुसलमान, जे अशा इंग्रजी सत्तेला हे करणार नव्हते, असे काँग्रेस सोबतच चलत होते. आणि काही मुस्लिम, जे काही मुस्लिम लीगने वैयक्तिक यांनी लीग स्थापना केली. मग ह्या लीगने मग नंतर जाताना शेवटला एक मागणी ह्यांनी पण आणून धरली होती मुस्लिम लीगने, की नाही का आम्हाला पण आमचं स्वातंत्र्य राज्य द्या. हे पुढे चालून जे काँग्रेस आहे, मग भारतात काँग्रेसची सत्ता चालणार, काँग्रेसचं सर्व चालणार. मग काँग्रेस हे आम्हाला आमच्या मागण्या मान्य करणार नाही, पुढे चालून असं करणार नाही, असे इंग्रजी जे मुस्लिम लीगला वाटत होतं. आणि त्यामुळे मग नाईलाजाने भारतीय नेते होते त्यांना पण ह्या जी फाळणी होती, फाळणीच्या ह्याच्यावर स्वाक्षऱ्या कराव्या लागल्या. त्यामुळे आपण आपल्या जे नेते होते त्यांना दोष देण्यात कोणताही अर्थ नाही, कारण की खडी फोडाफोडी ही ब्रिटिशांनीच घडवून आणलेली आहे, अशा प्रकारचे होते. पण भारतीय समाज जो काय म्हणता येईल तो अतिशय त्याला काही त्यातलं माहीत नव्हतं, एवढे जास्त प्रमाणात सर्वसामान्याला माहिती नव्हती. आणि तसाच एक देशद्रोही आपल्याला म्हणता येईल नथुराम गोडसेंनी अवघा स्वातंत्र्य प्राप्ती झाल्याच्या नंतरच अवघ्या 8 दिवसामध्ये महात्मा गांधीजींवर निष्पापपणे त्या ठिकाणी त्यांनी गोळा झाडून त्याच्यावर हल्ला केला. एवढा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. मग हा स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा असेल, भारताचा असेल, महाराष्ट्राचा इथपर्यंत, इंग्रजांचा इथपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे. पण इथं नंतर महाराष्ट्रात आणखीन एक चळवळ या ठिकाणी उभारण्यात आली होती, आणि ती चळवळ अशा प्रकारची होती. महाराष्ट्रातले आपल्या भारतातले जे काही आहेत 128 जे काही संस्थान होते आणि वेगवेगळे संस्थाने होते, आणि हे वेगवेगळे संस्थाने एकत्र करणं आणि एक अस्थिभूत एक बलशाली राष्ट्र बनवणं हे भारताला करायचं होतं. मग ते कोणी केलं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा आणि जास्तीचा वाटा म्हणजे सिंहाचा वाटा असणारे म्हणजे वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांनी भारतातले जे 128 राज्य होते ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामील केले. पण 2 जे होते, 2 संस्थानं भारतात सामील होण्यास राजी नव्हते. अशी संस्थानं म्हणजे एक होतं जम्मू काश्मीर ते संस्थान राजा हरिश्चंद्राचं होतं, आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपलं भारतातलं मराठवाडा संस्थान, म्हणजे ते महाराष्ट्रात आहे असं मराठवाडा म्हणजे हैदराबाद जे संस्थान होतं, ते हैदराबाद संस्थान त्या ह्याच्यात सामील व्हायला मान्य करत नव्हतं. तिथला रझाकार होता, रझाकार नावाची एक संघटना होती, आणि त्या रझाकार नावाच्या संघटनेला तिथली जनता मात्र विरोध करत होती. तिथली जनता मात्र भारतात सामील होण्यासाठी उत्सुक होती. मात्र रझाकार हे नाही का पाकिस्तानमध्ये हैदराबाद संस्थान ज्या काय लागू करण्याचे चिन्ह दिसू लागले, आणि हे चिन्ह दिसू लागले त्यावेळेस मग आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना ठाऊक होतं. मग आपण शांततेने त्यांना मागणी केली, पण ही मागणी त्यांनी नामान्य केली. मग असं काय करायचं, मग हे आपल्याला मग त्यांनी शस्त्राचा शेवटी वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी त्यांना एक अर्ज पाठवला, आणि त्या अर्जानुसार असं की तुम्ही लवकरात लवकर हे जे राज्य आहे ते लवकरात लवकर भारताच्या स्वाधीन करावं, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी सैन्य पाठवू. आणि त्यामुळे मग रझाकार शरण आला, ते असं आपल्याला म्हणता येईल. तो शरण येऊन त्याने नाही का शस्त्रे हे केली, आणि मराठवाडा म्हणजे हैदराबाद संस्थान पण भारतात विलीन झालं. अशा प्रकारे हा भारत एक बलशाली राष्ट्र ची निर्मिती वल्लभभाई पटेल यांनी घडून आणली. त्याच्यानंतर हे घातल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्राच्या पुढची माहिती घ्यायची आहे.
पुढची भारतामध्ये हे झाल्याच्या नंतरच, स्वातंत्र्यप्राप्ती झाल्याच्या नंतर लगोबगच विविध बदल या ठिकाणी घडून आले. त्यामध्ये शैक्षणिक बदल असतील, राजकीय बदल असतील, आर्थिक बदल असतील. त्याच्यामध्ये भारताने जे सक्षम नव्हता भारत आधी, त्याच्यामध्ये खूप सक्षमीकरण झालं आणि अशा प्रकारचे बदल झाले. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीचा पूर्ण इतिहास आपण या ठिकाणी आज अभ्यासला. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत होत्या, भारतामध्ये जे मोठे बदल घडत होते त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे उमटत होते, याची सर्व सविस्तर माहिती आपण घेतली. एवढं, धन्यवाद.